तब्बत दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉपने गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014ला आम्ही निवडणूक जिंकलो असतो. पृथ्वीराज चव्हाणांचा दावा. गोपीनाथ मुंडे आणि नारायण राणे पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीत येणार होते. आमच्याकडून काही बाबतीत थोडा विलंब झाला. शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया. दोघांचीही शरद पवार आणि काँग्रेससोबत चर्चा झाली होती. शशिकांत शिंदे यांचं मोठं वक्तव्य. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते. पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यानंतर राऊतांचं मोठं वक्तव्य. गोपीनाथ मुंडेंचा भाजपमध्ये छळ झाल्याचाही आरोप. मूर्खांच्या नंदनवनाची शिरोमणी संजय राऊत. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका. संजय राऊत. महाराष्ट्रानं तुमचं राजकीय शिरोमणी पद ओळखलंय. बन यांची प्रतिक्रिया. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी वादग्रस्त टिप्पणी केल्याच्या तक्रारीनंतर लोकसभा सचिवालयाची नोटीस. पेपरफुटी विधेयकावर चर्चा करताना राहुल गांधींनी नरेंद्र मोदींबाबत वादग्रस्त टिप्पणी केल्याचा आरोप. 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं. इडियट म्हटल्यानं नोटीस पाठवणार. सरकारच मूर्ख आहे. राहुल गांधींना पाठवलेल्या नोटीसवरून संजय राऊतांची टीका. तर संपूर्ण कॅबिनेटला इडियट म्हणत राऊतांकडून आभार. काँग्रेस नेत्या सोनिया गांधींविरोधात कर्नाटकात तक्रार. कर्नाटकातील उर्वा पोलीस ठाण्यामध्ये भाजपाकडून तक्रार दाखल. वंदे मातरमवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर तक्रार दाखल. सोनिया गांधींनी वंदे मातरम थांबवण्याचा प्रयत्न केल्याचा. मतांसाठी काँग्रेस वंदे मातरमला विसरलं. थोडी तरी लाज शिल्लक ठेवल्यास काँग्रेसनं देशाची माफी मागावी. काँग्रेस मुख्यालयात मोठं पाप झालं. अमित शहांची टीका. काँग्रेस मुख्यालयात संपूर्ण वंदे मातरम गायल्यानं सोनिया गांधी नाराज असल्याच्या चर्चा. यावर टीका होण्याचं काही कारण नाही. वंदे मातरम गीताची स्फूर्ती घेऊन आम्हाला पुढे चालायचे. खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. तवळत राजकीय टॉपने SIR संदर्भात पवारांच्या राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ उद्या निवडणूक आयोगाला भेटणार. उद्या सकाळी 11 वाजता आयोगाची भेट घेणार. शशिकांतची माहिती. SIR मोहिमेमध्ये अनियमिततेबाबत असल्याच्या पवारांच्या NCPचा आरोप. आयोगानं लक्ष न दिल्यास आम्ही कोर्टात जाणार. शशिकांत शिंदेंचा इशारा. मंत्री बावनकुळे शिरसाटांनी मराठा समाजावर अन्याय केला. 52 लाख कुणबी प्रमाणपत्र मुद्दामपणे दिले नाहीत. मनोज जरांगेंचा आरोप. दुसऱ्या नेत्यांना खुश करण्यासाठी आमच्याकडे येऊ नका. जरांगेंचा इशारा. बोगस जात प्रमाणपत्रांद्वारे जागा बळकावण्याचं काम सुरू. वडेट्टीवारांचा हल्लाबोल. राज्यातील ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली. बैठकीत चर्चा करून पुढील रणनीती ठरवू. वडेट्टीवारांनी केलं स्पष्ट. तर वडेट्टीवारांनी काँग्रेसचं वाटोळ केलं. जरांगेंचं प्रत्युत्तर. पंतप्रधान मोदी खोटारडे. हर्षवर्धन सकपाळांची टीका. दिलेली आश्वासनं मोदींनी पूर्ण केली नाही. हर्षवर्धन सकपाळांचा हल्ला. सिंहस्थ कुंभ पर्व पुस्तिकेवर गिरीश महाजनांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंहस्थ कुंभ पर्व पुस्तिकेचं अनावरण. पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह महाजनांचा फोटो. फोटोच्या खाली महाजनांचा पालकमंत्री आणि कुंभ पर्व मंत्री असा उल्लेख. सिंहस्थ कुंभ पर्व पुस्तिकेवरील आशयाबाबत काही कल्पना नाही. भुजबळांची प्रतिक्रिया. दरम्यान नाशिकच्या पालकमंत्री पदाची अजून नियुक्ती झालेली नाही. भुजबळांकडून स्पष्ट. भाजप नेत्यांनी कुंभमेळ्याच्या कंत्राटातून पैसे खाल्ले. रोहित पवारांचा गंभीर आरोप. पैसे खाल्ल्याचं आम्ही लवकरच सिद्ध करू असंही वक्तव्य. आजपासून कुणी मुंब्रा म्हणायचं नाही. हिंदू मुंब्रा देवीच म्हणणार. मुंब्र्यातील कावड यात्रेमध्ये नितेश राणेंचं विधान. तर अहमदाबादचं नाव बदललं का? वडेट्टीवारांचा राणेंना सवाल. तर मुंब्रावरूनच आता मुंब्रा रेल्वे स्टेशनचं नाव मुंब्रा पडलं. जितेंद्र आव्हाडांचं राणेंना उत्तर. मुंब्र्यामध्ये सर्वधर्मीय सगळ्या सणांना एकत्र येतात. आव्हाडांकडून स्पष्ट.